कारण आता प्रत्येक वेळेस भाजपचं एक असतं की जर आमच्याकडे आले तर त्यांच्यावर आरोप सिद्ध नाही झाले, त्यांची चौकशी चालू आहे, मात्र त्यांना घेतलं जातं प्रत्येक जणाला पक्षामध्ये आणि नंतर काय बकवास पक्ष आहे, ढोंगी आणि भ्रष्ट लोकांचा हा पक्ष आहे। या पक्षा इतका देशद्रोही पक्ष या देशाच्या इतिहासात झाला नाही। देशद्रोही हा शब्द त्यांना लागू पडतो कारण सगळे देशद्रोही भ्रष्ट लोक यांनी आपल्या पक्षामध्ये घेतलेले आहेत, ज्यांच्यावर त्यांनी स्वतः देशद्रोहाचे आरोप केले, भ्रष्टाचाराचे आरोप केले, असे सगळे देशद्रोही लोक अँटी नॅशनल बरं का याच्या उद्या दाऊद इब्राहिमला सुद्धा पक्षामध्ये आणतील, मुस्लिमांची मतं हवी आहेत। मला ह्या लोकांचा काही भरोसा नाही, पाकिस्तान बरोबर काहीतरी डील करतील आणि दाऊद इब्राहिम, छोटा शकील, टायगर बेवन यांना भाजपा आपल्या पक्षात घ्यायला मागे पुढे पाहणार नाही। हे सगळं सत्तेसाठी सुरू आहे। आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक सत्तेसाठी कशाला, ही फार लहान गोष्ट आहे। देशातली सत्ता ह्या लोकांच्याच आधाराने घेतलेली आहे ना, भ्रष्ट आणि या सगळ्या देशद्रोही लोकांच्या आधारानं अख्ख्या देशात आणि महाराष्ट्रात तेच धुमाकूळ सुरू आहे। मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना। तुम्ही राष्ट्रवादाच्या गप्पा मारता, तुम्ही आरएसएसचे लोक आहात ना। मोहनराव भागवतांनी याच्यावरती भाष्य केलं पाहिजे। तुम्ही आरएसएसचं संचलनाला जाता ना, हातात तिरंगा नसतो तुमच्या, का ते आता कळला। तुमच्या हातात आणि तुमच्या घरावर तिरंगा का लागला नाही हे आता आम्हाला हळूहळू या पिढीला कळायला लागले। सर, हिंदी भाषेच्या सक्तीचा विषय आहे। खरं तर हिंदी सक्ती नाही असं म्हणतात, पण तिसरी भाषा तुम्हाला हिंदीत शिकावी लागणार आहे असं एक सरकारचं म्हणणं आहे। पहिलीपासून तुम्हाला जी तिसरी भाषा मराठी सक्ती बघा, या संदर्भामध्ये मला वाटतं आज राज ठाकरेंची पत्रकार परिषद त्या विषयावरती असावी। तर हा विषय जसा आम्ही घेतो तसा तेही प्रामुख्याने घेतात। तुमची भूमिका काय आहे? मेगा प्लॅन तयार केला भारतीय जनता पार्टीने। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मेगा प्लॅन हो, आता सलीम कुत्ता प्रचाराला आणतायत ना, आणि महाविकास आघाडीतले जे नाराज नेते आहेत त्यांचा आता पक्षप्रवेश करून घेणार आहेत। करू द्या, करू द्या। हा पक्ष असा भंगार गोळा करूनच मोठा झाला। आमच्यातले असे लोक फोडायचे, दहशत आणि पैसा आणि पोलीस यंत्रणाचा वापर करून। स्वतःचं काय यांच्याकडे आहे? यांच्या पक्षातले जे आमदार आहेत त्यातले 90% आमदार हे दुसऱ्या पक्षातले आहेत। स्वतःचं कुठे आहे यांच्याकडे? स्वतःचं काय नाही। बोला, संपलं। तिसरा त्या हिंदीच्या विषयात हे काय, तुमच्या पक्षाची काय भूमिका आहे समजा तिसरी भाषा अनिवार्य करण्याच्या ह्याच्या संदर्भात? बघा, हे राष्ट्रीय धोरण आहे। आम्ही पार्लमेंटला जाऊन याच्यावरती मोदींना प्रश्न विचारू। आमच्याकडे ते आयुध आहेत, आमचे खासदार आहेत, आणि आमच्यासह इतर अनेक खासदार पश्चिम बंगालचे असतील किंवा महाराष्ट्राचे असतील किंवा गुजरातचे खासदार सुद्धा आमच्यावर येतील। या विषयावर आम्ही त्याच्यावरती चर्चा करू। शैक्षणिक धोरण जे ठरवलं जात आहे राष्ट्रीय, हे भारतीय जनता पक्ष त्यांच्या राजकीय सोयीसाठी ठरवतो। हिंदी भाषा आम्हाला येते, उत्तम प्रकारे येते, आम्हाला शिकवण्याची गरजच नाही। किंबहुना नरेंद्र मोदी आणि त्यांच्या लोकांपेक्षा उत्तम हिंदी आम्ही बोलतोय मुंबईमध्ये, आणि मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिंदी भाषिक आहेत। महानगरपालिका हिंदी शाळा सुद्धा चालवते आमच्या अनेक वर्षापासून, माहिती आहे का तुम्हाला? तो